छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन 6 जून रोजी रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रायगडावर जाणं शक्य नसल्यास तुम्ही मुंबईतील शिवरायांच्या मंदिराला भेट देऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ एक ऐतिहासिक दिवस नव्हे, तर तो प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा, प्रेरणेचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. दरवर्षी 6 जूनला रायगडावर हजारो शिवभक्त एकत्र येतात, पण अनेकांना तिथे पोहोचता येत नाही. ज्या मुंबईकरांना रायगडला जाणं शक्य नाही अशासाठी एक उत्तम पर्याय आहे. मुंबईतील भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मंदिर आहे. इथं शिवराज्याभिषेक दिनी मोठा सोहळा असतो. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात माणकोली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्यात आले. हे भव्य शिवमंदिर शिवप्रेमी मध्ये आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती 6 फूट उंच आहे. परिसरात साकारलेली 36 शौर्य शिल्प हे या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण आहेत. या मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अखंड कृष्णशिला पाषाणातून साकारण्यात आली आहे. तिची उंची 6 फूट आहे. अयोध्यातील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती घडवली आहे. योगीराज यांनी साकारलेली ही पहिलीच भव्य मूर्ती आहे. 4 वर्षांपूर्वी या मूर्तीचं काम सुरू झालं होतं. मध्यंतरी रामलल्ला मूर्तीच्या कामामुळे त्यात खंड पडला. मात्र नंतर त्यांनी विविध ऐतिहासिक संदर्भ, पोशाख, मुद्रा आणि राजकीय पार्श्वभूमीचा अभ्यास करून ही मूर्ती पूर्ण केली. मंदिराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील 36 महत्वपूर्ण प्रसंगावर आधारित शिल्पचित्र साकारण्यात आली आहेत. यात अफजल खान वध, आग्र्याहून सुटका, तानाजी मालुसरेंचा सिंहगड लढा आणि राज्याभिषेक यांसारख्या घटना समाविष्ट आहेत. या प्रत्येक प्रसंगाखाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती दिली आहे, जेणेकरून विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांना समजायला सोपे जाईल. दरम्यान भिवंडीतील हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सध्या शिवभक्तांसाठी नवे तीर्थस्थळ ठरत आहे. परिसर स्वच्छ, शांत आणि भाविकांसाठी अनुकूल आहे. शिवचरित्राची प्रेरणा घेणाऱ्यांसाठी इथे पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं बरंच काही आहे.